यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण आपल्या शॉपमध्ये कशा पद्धतीनं प्रोडक्ट्स ॲड करू शकतो. आता पुन्हा एक ऑप्शनमध्ये आपण जाऊ, जिथं आपण पाहूया की ऑल प्रोडक्ट्सवरती क्लिक केलं की तुम्ही जे काही प्रोडक्ट्स अपलोड केलेले आहेत, ॲड केलेले आहेत, त्याची इथं यादी येते. यामध्ये तुम्ही काही प्रोडक्ट्स जे असतात, म्हणजे आता इथं पहा की आपण दोन्ही पण वॉटर बॉटल टाकलेले आहे. याला थोडं एखादा आपण एडिट करूया. ठीक आहे. एडिट केल्यानंतर याला नाव टाकतो वॉटर बॉटलच्या ठिकाणी मी याला देऊया नाव शूज. ओके. शूज मी नाव दिलं आणि अपडेट केलं. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल तुमच्या शॉपला कोणता प्रोडक्ट रँक वरती टाकवायचा आहे. आता इथं पाहिलं तर रिफ्रेश करू आपण, दोन्हीचं नाव चेंज होईल. शूज, आता 1 नंबरला शूज आहे. तर इथं मला काय करायचं आहे, नंबर 1ला वॉटर बॉटल पाहिजे. तर इथं पहा मी स्क्रोल करतोय. ज्याला वर पाहिजे, म्हणजे जे तुम्हाला सुरुवातीला दिसलं पाहिजे, त्याला तुम्ही इथं स्क्रोल करून वरती आणू शकता. आता मी याला सोडलं, परत इथं आलो, रिफ्रेश केलं, पहा वॉटर बॉटल पहिल्यांदा असेल. असे तुमचे जेव्हा मल्टिपल प्रोडक्ट होतील, 10, 20, 25, 30, पण कसं असतं की एक रनिंग प्रोडक्ट असतो, तो तुम्ही वरती दाखवण्यासाठी इथं अरेंजमेंट तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे.